32 शिराळा इथून कोल्हापूरकडे येणाऱ्या बायोगॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून नागाव फाटा इथे फॉलमधून गॅस गळती होऊन आवाज येऊ लागल्यानं रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली। मात्र ट्रक चालक दत्तात्रय फराकटे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ फॉल्व बंद करताच गॅस गळती थांबली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। आज सकाळी 32 शिराळा येथून इंडस्ट्रीजसाठी लागणारा बायोगॅस घेऊन येणारा आयशर ट्रक कोल्हापूरकडे येत होता। सकाळी 10च्या सुमारास नागाव फाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आल्यानंतर बायोगॅस टँकमधून जोरात आवाज येऊन गॅस गळती होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ट्रक चालक दत्तात्रय फराकटे यांनी प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याकडेला उभा केला। एका जागरूक नागरिकाने तात्काळ ही माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली। बायोगॅस टँकरमधून गॅस गळती होऊन धूर येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र ट्रक चालक दत्तात्रय फराकटे यांनी प्रसंगावधान राखून गॅस टँकची पाहणी केली असता टाकीचा व्हॉल्व्ह लूज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तात्काळ व्हॉल्व्ह बंद करताच गॅस गळती थांबली। मात्र या घटनेमुळे या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। दरम्यान शिरोली MIDC पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। गॅस गळती रोखून ट्रक मार्गस्थ करत पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली। मात्र या घटनेमुळे पोलिसांनी अग्निशमन दलाची चांगलीच तारांबळ उडाली होती।